शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। अथणीजवळ भीषण अपघातात 4 ठार। कोल्हापूरहून देवदर्शन घेऊन परतताना काळाचा घाला। मोटरगाडी बसची धडक। कोल्हापूरहून देवदर्शन घेऊन निघालेली भाविकांची मोटरगाडी व कर्नाटक परिवहनाची एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 4 ठार तर 1 जण जखमी झाला। हा अपघात अथणीजवळ विजापूर राज्य महामार्गावर रविवारी दुपारी 12च्या सुमारास झाला। राहुल अशोक म्याळशी वय 25, राधिका राहुल म्याळशी वय 22, गिरीश अशोक बेळर्गी वय 28, संगमेश गिरीश आवरगोंडा वय 26 सर्वजण राहणार अफजलपूर तालुका अफजलपूर येथील रहिवासी होते अशी मृतांची नावे आहेत। तर विनायक प्रसाद तिवारी वय 30 राहणार गुलबर्गा अशी जखमींची नावे आहेत। राहुल म्याळशी हे पत्नी व नातेवाईकासह कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते। रविवारी तेथून परत गावाकडे परतत असताना अथणी शहराच्या बाहेर 1 किलोमीटर अंतरावर विजापूर महामार्गावर कर्नाटक परिवहनाची विजापूर मिरज या बसला त्यांच्या मोटरगाडीने धडक दिली। या दोन्ही वाहनांच्या भीषण धडकेत बस व कारचाही चक्काचूर झाला होता। बसमध्ये कोणालाही फारशी दुखापत झालेली नाही, मात्र मोटरगाडीमधील राहुल गिरीश व संगमेश यांचा जागीच मृत्यू झाल्याने अपघाताची भीषणता रस्त्यावर दिसून येत होती। जखमी राधिका व विनायक यांना नागरिकांनी बाहेर काढून उपचारासाठी अथणी सरकारी दवाखान्यात पाठविले। तेथे उपचार सुरू असताना राधिका हिचा मृत्यू झाला, तर विनायक त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे। मोटारगाडीत अडकलेले मृतदेह पाहून राज्य महामार्गावरील प्रवासी हबकले होते। बस चालकाचा बाजूचे मोठे नुकसान झाले, तर मोटरगाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे। घटनेची माहिती मिळताच अथणी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उपार यांनी सहकार्यासह भेट दिली। या अपघाताची नोंद अथणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे। अथणी शहरापासून काही अंतरावर मोठा अपघात झाल्याने अनेक वाहनधारक थांबून चौकशी करत होते, त्यामुळे विजापूर अथणी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। काही जणांनी जखमींना मदत करून उपचारासाठी पाठविले। प्रारंभी मृत व जखमींना मोटारीतून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशीदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन